भक्तांच्या मनामध्ये आणि बिरदेवाच्या भक्तांच्या मनामध्ये मायाका देवीबद्दलचं काय स्थान आहे नेमकं? मायाका देवी म्हणजे 7 बहिणीपैकी श्रेष्ठ मायाका देवी झाली. 7 बहिणी जे होत्या, तुळजापूरची दुखवा, मुचुंडीची जखवा, दहिवडीची दर्गवा, कोल्हापूरची तिंगवा, चिंचणीची एकवा, माकवा आणि सौंजतीची रेणुका, या 7 बहिणीपैकी वटक्या झाडाला बांधलेला पाळणा जो मायाका देवीने सोडवून आणला, तेव्हापासून पाठीला जोडला तर भाऊ म्हणतात, पोटाला जोडला पुत्र तर पोटचा म्हणतात. मायाका देवीला घेऊन बिरदेव इकडून निघाला. आरेवडी रानाच्या माळाला गेल्यानंतर कन्या कामावती म्हणली, हिरवी साडी नेसून कोणीतरी बाय आणल्या, म्हणून बिरदेवावरती संशय घेतला, म्हणजे स्वतःच्या बहिणीवरती संशय घेतला. त्यावेळी बिरदेव म्हणला, जोपर्यंत माझ्या बहिणीवरती संशय घेतला तोपर्यंत मी तुझं तोंड बघणार नाही. संपूर्ण भारतवर्षात आदिशक्तीची जी वेगवेगळी रूप आहेत त्यापैकी एक अतिशय सुंदर आणि वेगळं रूप म्हणजे ही मायाक्का. मायाक्का या नावावरूनच आदिमायेचं हे स्वरूप आपल्याला समजून येतं. तर याच्याबरोबर एक विलक्षण गोष्ट म्हणजे या देवीच्या अलंकारामध्ये देवीच्या नाकाजवळ मिशा जडवल्या जातात. हे एक वेगळे पण आपल्याला अनुभवायला आणि म्हणूनच इतर देवांपेक्षा वेगळे पण देवींपेक्षा विशेषतः आपण ज्यावेळेला देवी असं म्हणतो त्यावेळेला मंगळवार शुक्रवार देवीची उपासना करतो, पण मायाक्काच्या उपासनेमध्ये रविवार महत्वाचा मानला जातो. सगळे भाविक ज्यावेळेला दर्शनाला येतात ते पहिल्यांदा हिरी देवीचं दर्शन घेतलं जातं. हा महिमा काय आहे किंवा याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता ही हिरी देवी म्हणजे कोण? तर पुराण कथेप्रमाणे किंवा लोककथेप्रमाणे आणखी एक संदर्भ असा मिळतो. ज्या वेळेला भगवान परशुरामांनी जमदग्नींच्या आज्ञेवरून रेणुकेचा शिरच्छेद केला, ते रेणुकेचं मस्तक पहिल्यांदा ज्या ठिकाणी येऊन स्थित झालं ती जागा म्हणजे चिंचली. आधी आल्या कारणानं मोठी म्हणून ती हिरी देवी. पहिल्यांदा हिरी देवीचं दर्शन आणि त्यानंतर मायाका देवीचं दर्शन हा शिरस्ता गेली कित्येक शतकं भक्त पाळतात. जे 2 राक्षस होते कीड आणि कीट, त्यांना संहार करता हे राक्षस म्हणजे देवीने हे स्वरूप धारण केले, म्हणून देवीच्या ओठावर असे मिशा आहेत. काय असतं किलकट्टीच्या यात्रेला? काय असतं? 3 वर्षाला आपापत दूस असते. इथं हे 2 डेरे आहेत. इथं 2 आहे, तिथं 2 आहे, हा 4 डेरा आहे. 4 डेरे. ही टोपण काढते, बर. खाली डेरा आहे, हा 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 आपापत दूध येत आहे. नमस्कार. महासत्ता भक्तीच्या परिक्रमा या मालिकेमध्ये मी अवधूत वागवकर आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करतो. या परिक्रमा मालिकेच्या दरम्यान आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या असणाऱ्या विविध देवस्थानांच्या गाठीभेटी घेतोय, तिथल्या रूढी परंपरा आपण जाणून घेतोय. या निमित्तानं आज आपण आलोय कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग तालुक्यात असणाऱ्या मायाक्का चिंचली या देवस्थानात. इथल्या रूढी परंपरा आपण जाणून घेणार आहोत आणि इथले लाखो भाविक जे आहेत ते इथं काय येतात, कशासाठी येतात आणि या आईच्या चरणी दंडवत घालून आपल्या सगळ्या समस्येच्या पायावरती नतमस्तक होतात, तिच्या पायावरती मांडतात आणि स्वच्छंदी मनानं अतिशय शांत मनानं ते घरी जातात. नेमका महिमा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि हेच याच्यासाठीच आपल्या सोबत आहेत धर्मशास्त्र आणि मंदिरशास्त्रात पारंगत असणारे प्रसन्नजी मालेकर हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, इथल्या रूढी परंपरा जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आमच्या परिक्रमा या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की या देवस्थानाचा महिमा काय आहे? कारण लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी येतात आणि अगदी प्रसन्न मनानं आपल्या सगळ्या समस्या या आईच्या पावलावरती ठेवून घरी जात असतात. काय आहे इथला महिमा? काय सांगाल याच्याबद्दल? संपूर्ण भारतवर्षात आदिशक्तीची जी वेगवेगळी रूप आहेत त्यापैकी एक अतिशय सुंदर आणि वेगळं रूप म्हणजे ही मायाक्का. मायाक्का या नावावरूनच आदिमायेचं हे स्वरूप आपल्याला समजून येतं. आदिमाया या स्वरूपाला अगदी बोलीभाषेतला गोड लागलेला प्रत्यय अक्का म्हणून या देवीचं नाव मायाक्का. लोककथेप्रमाणे देवी कोकण भागातून या ठिकाणी कील आणि किट्ट नावाच्या 2 दैत्यांचा संहार करण्यासाठी आली अशी ही जगदंबा. या अवताराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा अवतार विष्णू आणि पार्वती म्हणजे विष्णू शक्ती आणि पार्वती या दोन्हीचा एकत्र अवतार असल्या कारणानं लिंगत्रयातीत असं जे देवतेचं स्वरूप मानलं जातं तशी ही जगदंबा. या जगदंबेच्या स्वरूपाकडे जर आपण बघितलं तर आपण एक सुंदर मूर्तीचं दर्शन आपल्याला गाभाऱ्यामध्ये घडतं. हातामध्ये तलवार, त्रिशूल, पाश, नागाचा पाश आणि पानपात्र याच्याबरोबर एक विलक्षण गोष्ट म्हणजे या देवीच्या अलंकारामध्ये देवीच्या नाकाजवळ मिशा जडवल्या जातात. हे एक वेगळे पण आपल्याला अनुभवायला मिळतं. याचं कारण असं कील आणि किट्ट या 2 दैत्यांचा संहार करण्यासाठी हे विष्णुयुक्त शक्तीचं जे मूळ रूप आहे त्या रूपाचं एक वेगळेपण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं.
आणि म्हणूनच इतर देवांपेक्षा वेगळेपण, देवींपेक्षा विशेषतः आपण ज्यावेळेला देवी असं म्हणतो त्यावेळेला मंगळवार शुक्रवार देवीची उपासना करतो, पण मायाक्काच्या उपासनेमध्ये रविवार महत्वाचा मानला जातो. इतर देवींच्या वाहनामध्ये आपण सिंह किंवा वाघ असं ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मायाक्काचं वाहन हे घोडा मानलं जातं. एकूण या क्षेत्रामध्ये शिंगू आणि बिरू म्हणजे जे मूळचे शृंगी आणि बिरू अर्थातच वीरभद्र या दोघांचेही अंश स्वरूप असे गण या दोघांसह तिनं येऊन किलकिट्ट दैत्याचा संहार केला. त्या स्वरूपाचं सुंदर असं हे मंदिर म्हणजे चिंचली मायक्का मंदिर. प्रसन्न सर, हा इतिहास तर आहेच, देवीचं हे जे महत्व आहे ते आपण जाणून घेणार आहोतच, पण मला वाटतं की इथं जाणून घेण्यापेक्षा आपण गाभाऱ्यात जाऊया. आणखी तिच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी जाणून घेता येतील. चला. जर महाद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर बाहेर जशी आपण ज्या पद्धतीने चर्चा केली की हिरीदेवीचं एक मंदिर आतमध्ये आहे, मग महाद्वारातून आत आल्यानंतर पहिलंच जे मंदिर लागतं ते हिरीदेवीचं लागतं. आणि मी असं ऐकलंय की सगळे भाविक ज्यावेळेला दर्शनाला येतात ते पहिल्यांदा हिरीदेवीचं दर्शन घेतलं जातं. हा महिमा काय आहे किंवा याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? हिरी या शब्दाचा कानडी शब्दाचा अर्थ हिरी म्हणजे मोठी. या क्षेत्राची जी मूळ अधिष्ठात्री देवता आहे ती म्हणजे हिरीदेवी. आता ही हिरीदेवी म्हणजे कोण, तर पुराण कथेप्रमाणे किंवा लोककथेप्रमाणे आणखी एक संदर्भ असा मिळतो. ज्या वेळेला भगवान परशुरामांनी जमदग्नींच्या आज्ञेवरून रेणुकेचा शिरच्छेद केला, ते रेणुकेचं मस्तक पहिल्यांदा ज्या ठिकाणी येऊन स्थित झालं ती जागा म्हणजे चिंचली. आणि म्हणूनच या ठिकाणी जगदंबा रेणुका एकविरा नावाने विराजमान आहे. ही एकविरा आधी आल्या कारणानं मोठी म्हणून ती हिरीदेवी. ज्या वेळेला देवी किल आणि किट्ट या दैत्यांचा संहार करण्यासाठी या चिंचली गावात आली त्यावेळेला तिनं दैत्यांचा संहार झाल्यावरती या ठिकाणी स्वतःचं स्थान मागितलं. त्यावेळी हिरीदेवीनं तिला एक अट सांगितली की या क्षेत्राची क्षेत्रस्वामिनी म्हणून पहिलं दर्शन माझं असेल आणि त्यानंतर तुझं. म्हणून पूर्वाभिमुख अशी हिरी अर्थात एकविरा म्हणजे एक्कवा हिचं दर्शन घेतल्यानंतरच मायाक्का देवीचं म्हणजे मायवाचं दर्शन घेतलं जातं. आजही आपण जर गाभाऱ्यामध्ये बघितलं तर दोन उत्सव मूर्ती आपल्याला बघायला मिळतात, जोड मूर्ती बघायला मिळते. एक मायवाची म्हणजे मायाक्का देवीची आणि एक एक्कवाची. या दोघींचंही दर्शन आपल्याला उत्सव मूर्तीच्या रूपाने जरी गाभाऱ्यात घडत असलं तरी या ठिकाणी पहिल्यांदा हिरीदेवीचं दर्शन आणि त्यानंतर मायाक्का देवीचं दर्शन हा शिरस्ता गेली कित्येक शतकं भक्त पाळतात. आणि नुसतं इतकंच नाही तर या हिरीदेवी बरोबरच या विष्णू माया शक्तीला तिच्या बरोबर असलेली परिवार दैवत म्हणून साक्षात शिवलिंग रूप असं भगवान शंकर आणि त्यांच्या मागं परशुधारी अशी भगवान विष्णूंची मूर्ती म्हणजे परशुराम स्वरूपाची मूर्ती. त्यानंतर तांदळा स्वरूप, कारण ब्रह्मदेवाची मूर्ती घडवली जात नाही तेव्हा तांदळा स्वरूप ब्रह्मदेव आणि पुन्हा अन्नछत्राजवळ अनंत स्वरूपाचे भगवान विष्णू म्हणजे एकूण त्रिदेवांचीही स्थानं या मंदिर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे या स्वरूपाचं वेगळेपण आहे. प्रसन्न सर, नक्कीच लाखो भाविक ज्या पद्धतीनं इथली परंपरा जपतात, इथल्या रोड्या जपतायत, तसंच आपण हे दर्शन घेऊयात आणि मुख्य देवस्थानाकडे प्रस्थान करूयात. तर या शिवस्वरूपाचं दर्शन घेऊन त्याच्या पाठीमागं असलेली शिवस्वरूपी अशी परशु आणि काही ठिकाणी काही जण परशुराम म्हटलं कारण हातामध्ये परशु आणि पद्म त्याचबरोबर मातुलुंग आणि पानपात्र अशी चतुर्भुज मूर्ती या ठिकाणी आहे. काही लोक याला शिवस्वरूपी मूर्ती मानतात. तर या शिवस्वरूपी अशा भार्गवाचं दर्शन घेऊन आपण हिरीदेवीकडे जातो. प्रसन्न सर, महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे आलोय. त्या पाळण्याचं इथलं महत्व काय? कारण बऱ्यापैकी देवस्थानामध्ये अशा पद्धतीचं पाळणं आपल्याला दिसत नाही, पण इथं प्रामुख्यानं हा दिसतोय. काय सांगाल याच्याबद्दल? सगळ्यात महत्वाची एखाद्या कुलदेवतेची किंवा ग्रामदेवतेची उपासना करण्यामागं भक्तांचा एक सामान्य हेतू असतो आणि तो म्हणजे सांसारिक सुखाची प्राप्ती. सांसारिक सुखांमध्ये अपत्य सुखाच्या प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी देवतेची उपासना जी केली जाते. तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ह्याच्या दृष्टीनं या देवीच्या पाळण्याला झोका देणं म्हणजे अशाच प्रकारचा पाळणा आमच्याही घरी हलू दे किंवा इतर वेळेला जे ऐश्वर्य झोपाळा म्हणजे शेवटी आपण ऐश्वर्य मानतो, हे ऐश्वर्याचं सुख जसं तुझ्या दारी आहे तसं आमच्याही घरी मिळू दे याची प्रार्थना करण्याचा प्रघात म्हणून या झोपाळ्याला झोका देऊन देवीकडे आपली मनोकामना व्यक्त करण्याचा प्रघात आहे. प्रसन्न सर, ज्या हिरीदेवीचा मगाशी तुम्ही उल्लेख केला तेच हे देवस्थान, इथलं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि असंच पाठीमागच्या बाजूला जे मुख्य देवस्थान आहे तिकडे आपण जाऊया. प्रसन्न सर, देवीचा हा मुख्य गाभारा आहे आणि इथलं जे मंदिराचं स्ट्रक्चर आहे ते खरं तर इतर मंदिरांपेक्षा थोडंसं वेगळं जाणवतंय.
या स्ट्रक्चर बद्दल, इथल्या रचनेबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? या मंदिराची रचना ही साधारणपणे अगदी अर्वाचीन काळातली रचना असल्याप्रमाणे पूर्ण तटबंदीयुक्त अशा या मंदिरामध्ये आपण बघितलं की एक गाभारा हिरीदेवीचा आणि त्या हिरीदेवीच्या गाभाऱ्याला बरोबर समांतर असा उलटा, म्हणजे हिरीदेवी ही पूर्वाभिमुख तर मायाक्का देवीचं मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. गाभाऱ्यामध्ये एका छोटेखानी अशा देवळीमध्येच जगदंबेची चतुर्भुज मूर्ती आहे. सव्य ललित आसनात बसलेल्या मूर्तीच्या उजव्या खालच्या हातामध्ये खड्ग, उजव्या वरच्या हातामध्ये त्रिशूल, डाव्या वरच्या हातामध्ये नागपाश आणि डाव्या खालच्या हातामध्ये पानपात्र ही 4 आयुध आणि उजव्या बाजूच्या देवीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका देवळीमध्ये तिच्या 2 गणांचं म्हणजे शिंगो आणि बिरू यांचं आवाहन केलं जातं. त्याच्या पुढं देवीची जोड स्वरूपाची म्हणजे एकवा आणि मायवा या दोन्ही स्वरूपाच्या उत्सव मूर्ती, अशा प्रकारे देवळीमध्येच रचना असलेलं हे गाभाऱ्याचं स्वरूप, त्याच्या पुढे गाभारा आणि एक छोटेखानी अंतराल मंडप अशी या मंदिराची रचना आहे. साधारणपणे अर्वाचीन काळामध्ये उभारलेला हा मंदिराचा मंडप, त्याच्यावरती उभारलेला शिखर, असं या मंदिराच्या रचनेचं आपल्याला एकूण स्वरूप सांगता येतं. भक्तजनांसाठी जगदंबा चतुर्भुजा आणि त्याचबरोबर आपण मगाशी जसं परिचयामध्ये बघितलं, या देवीच्या अलंकारातला एक वैशिष्ट्यपूर्ण अलंकार म्हणजे देवीच्या ओठावरती असलेली मिशी. दुर्गा सप्तशतीच्या पाठापूर्वी जे देवी अथर्वशीर्ष म्हणलं जातं, त्या अथर्वशीर्षामध्ये देवीचं वर्णन करताना म्हटलंय की बत्त प्रकृती पुरुषात्मकम जगत, म्हणजे हे सगळं जग माझ्याच रूपानं पुरुष आणि प्रकृती या रूपानं आविर्भूत होत आहे. म्हणजे मी पुरुष आणि प्रकृती या दोन्हीच्याही पलीकडे आहे हे दाखवण्यासाठी आदिशक्तीच्या या ओठावरती मिशा जडवल्या जातात. म्हणजे पुरुष प्रकृती या सगळ्या स्वरूपांच्या पेक्षा सुद्धा वेगळं असं जे आदिशक्तीचं मूळ मायेचं स्वरूप आहे, तीही आदिमाया आणि त्या मायाक्काचं म्हणजे त्याला माया हे तिचं मूळ नाव, पण तिला आपल्या बोलीभाषेत अक्का म्हणजे अर्थातच मोठी ताई, मोठी बहीण, अव्वा म्हणजे आई किंवा मराठीमध्ये माकूबाई, अशा पद्धतीने या जगदंबेची नावं उच्चारली जातात. पण एकूणच विश्वाच्या निर्मितीचं आदिकारण असणारी मूळ माया किंवा आदिमाया अशी ही मायाक्का. म्हणजे नावं जरी वेगवेगळी असली तरी विश्वाची आई ही एकच आहे. आईचं आपण दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊया. या निमित्तानं आता आपल्या सोबत आहेत मंदिराचे जे पुजारी आहेत ते दीपी पुजारी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की इथलं महत्व कशा पद्धतीचं आहे ते बोलतील. काय सांगाल दादा? मला एवढं सांगायचं होतं की देवीचे हे स्वरूप कसं आलं, म्हणजे देवीचे आता प्रेझेंट स्वरूप असलेलं आहे अर्धनारेश्वरी स्वरूप. हे स्वरूप कशासाठी आलं म्हणजे जे 2 राक्षस होते कीळ आणि कीट, त्यांना संहार करता हे राक्षस म्हणजे देवीने हे स्वरूप धारण केले. त्यांना असं वरदान होते की ज्यांना जे देव वध करणार आहेत त्यांनी इथं पुरुष पण नसावं, इथं स्त्री पण नसावं. म्हणून देवीने हे अर्धनारेश्वरी स्वरूप घेऊन त्या दोन्ही राक्षसांना वध केलं. म्हणून देवीच्या ओठावर असे मिशा आहेत. म्हणजे राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेलं हे प्रामुख्यानं देवीने घेतलेलं हे रूप आहे. दीपूजी, इथल्या देवीच्या महाप्रसादाचं जे असेल किंवा नैवेद्याचं असेल ते स्वरूप कशा पद्धतीचं आहे? आम्ही ऐकलं की देवीला पुरणपोळीचं नैवेद्य चालतो, बाजरीची भाकरी असेल, वांग्याचं. बरोबर आहे. देवीला रोज सकाळी आणि संध्याकाळी चपाती आणि भाताचं नैवेद्य दाखवतात. आणि सणाप्रमाणे जे भक्त येतात त्यांनी पुरणपोळी पण करून घेऊन येतात, कडबू पण करून घेऊन येतात आणि भाजी भाकरी पण करून घेऊन येतात. इथं नॉनव्हेज चालत नाही, देवीला नॉनव्हेज चालत नाही. यात्रेचा विधी काय असतो, नित्य नैमित्तिक पूजा अर्चा आणि एकूणच देवीचं महात्म्य याच्याविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. तर नमस्कार. नमस्ते सर. काय असतो यात्रेचा विधी, केव्हा यात्रा असते देवीची? प्रत्येक भारत पौर्णिमेला स्टार्ट होत आहे यात्रा. ते भारत पौर्णिमा फेब्रुवारी महिन्यामध्येच असते. बरं. पौर्णिमाहून 4थ्या दिवशी बोनी असते, महाप्रसाद असते. आणि त्या दिवशी स्पेशल म्हणजे देवीच्या दैनंदिन प्रकारे पूजा होत असते.
त्या दिवशी रात्री 12ला पालखी फिरते. तेच मेन कार्यक्रम ती असते. परिक्रमा म्हणजे पालखीची प्रदक्षिणा फक्त मंदिराभोवती असते की गावात? हा, मंदिरात तेवढंच होते. आणि त्याच्यानंतर पुढे यात्रा साधारणपणे किती दिवस सुरू राहते? त्याच्या पुढे कमीत कमी 15-20 दिवस यात्रा सुरू राहते. सुरूच असते. चिंचली मायकाच्या दर्शनाला आल्यानंतर भक्त कुठल्या कुठल्या ठिकाणाचं दर्शन घेतात? हे तर आपण मूळ मंदिर आहे, हा, त्याच्याबरोबर आणखीन कुठं दर्शन घेतात? पहिला मान असा आहे की त्यांनी वड्याला जातात. हा. वड्याला स्नान करून ज्यांचे पारंपरिक लिंब असतं. विधी आहे त्यांनी लिंब नेसतात. हा. मग इथं येऊन देवीला दर्शन करतात. हा. आणि इतिहासाप्रमाणे देवीने जे 2 राक्षसांना संहार करत इथे आले हा हा ते ठिकाणी कीड आणि किट म्हणून 2 राक्षस होते. बर, त्या ठिकाणी पण विजिट करतात. भक्त दर्शन. हा. एक किलकट्टी गावात आणि एक बाहेर आहे, तर त्या दोन्ही ठिकाणी भक्त जातात. हा, दोन्ही ठिकाणी दोन्हीचं जातात. काय महात्म्य वेगळं काय आहे? ते असं आहे की देवी कोकण भागातनं ते 2 राक्षसांना संहार करत इथं आले हा हा आणि ते दोन्ही राक्षसना इथं या चिंचली गावात संहार करून बरं. आमच्या कुल स्वामी म्हणजे ग्रामदेवता हिरीदेवीकडून हिरीदेवी. हिरीदेवीकडून जागा मागून इथंच राहिली. हा. मग ते इतिहास असा आहे की त्यांनी ज्यावेळी हिरीदेवीकडे इथं थांबायला जागा मागितली मागितली. तेव्हा देवीने असं कंडिशन घातले की तू सगळ्यांचं जगाचं कल्याण केलंयस, हा हा आता तुला जागा दिलं नाही तर आणि कुणाला देऊ शकत नाही, हम्म. मग तू इथंच राहा. हा. पण कसं आहे, येणारे भक्त पहिला मला नमस्कार करू देत, मग तुला तुझं नमस्कार. दर्शन हा. घेतो. मग त्या निमित्तानं आपण पहिल्यांदा पहिला हिरीदेवीचं हिरीदेवीला घेऊन दर्शन करून आपण मग मायकादेवीचं मायका दर्शन देवीचं घेऊ. दर्शन. रोज देवीची पूजा कशी असते, म्हणजे उत्सव सोडून इतर वेळेला? इतर वेळे कसं असते, पहाटे 4 पासून स्टार्ट होते प्रोसिजर. कसं 4ला वड्याला जातात पाणी देवीच्या आणायला. आंघोळीसाठी पाणी आणायला. हा हा मग पाणी आणून देवीचं आंघोळ वगैरे होते. 6ला आरती होते. हा. 6ला आरती होते. मग 10:30-11 वाजता देवीचा अन्नप्रसाद स्टार्ट होते. बरं. येणाऱ्या भक्तांना सगळं अन्नप्रसाद पुरवतात इथं. हा हा मग परत आणि संध्याकाळी सेम 4च्या दरम्यान हा 4च्या दरम्यान पाणी आणायला जातात. हम्म. परत संध्याकाळी आरती, म्हणजे दिवसातनं 2 वेळा आरती होते. 3 वर्षातून एकदा किलकट्टीला जे उत्सव होतो तो काय हम्म. उत्सव असतो नेमका? ते 2 राक्षसांना जे देवीने संहार केली, हा त्यांच्या लास्ट इच्छा अनुसार हा. त्यांना काय मागितले की आम्हाला वध करा तुम्ही, पण आमच्या इच्छानुसार दर 3 वर्षाला पूर्ण गावाला हम्म. किंवा येणारे भक्ताला अन्नप्रसाद हा होऊ दे अन्नसंतर्पण म्हणून. हा, अन्नसंतर्पण होऊ देत हा. असं त्यांचं इच्छा होतं लास्ट. हा. आणि त्या इच्छेप्रमाणे 3 वर्षातनं जत्रा होते, मोठं जत्रा होते. कमीत कमी 5-6 दिवस 24 आवर्स अन्नसंतर्पण असते. हा हा ते कुठल्या महिन्यात? साधारण आषाढ ते मे महिन्यात येते. मे मे महिन्यात, मे जून मध्ये. देवी बरोबरच आणि 2 देवांचे मुखवटे पण असतात. देवीचे 2 भाऊ आहेत, शिंगू आणि बिरू. हा. ते काही पौर्णिमा आणि काही अमावस्या आहेत. हा. ज्या वेळेनं त्यांना आव्हान असते की देवीकडून आव्हान असते, हा. इन्व्हिटेशन असते की या म्हणून, मग हा. त्या दरम्यान येतात त्यांचे ते. मुखवटे देवी जवळ ठेवतात. आता जत्रेला पौर्णिमा दिवशी उतरतात त्यांनी इथं. बहुतांश मंदिरांमध्ये नवग्रहांचं हे मंडल असं प्रतिमा रूपात पूजलं जातं, ज्याच्यामध्ये मध्यवर्ती घोड्यांच्या रथावरती सूर्य, त्यानंतर आग्नेय कोपऱ्यामध्ये चंद्र, चंद्राच्या खालच्या बाजूला मंगळ, सूर्याच्या ईशान्येला बुध, बुधाच्या खाली बृहस्पती, बुध आणि चंद्र यांच्यामध्ये शुक्र, तर खालच्या ओळीमध्ये मध्यवर्ती शनी, त्याच्या बाजूला राहू आणि केतू, अशा नवग्रहांचं शिल्प आपल्याला अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळतं. सौंदत्ती येथील रेणुका मंदिर, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मंदिर, अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या नवग्रह मंडलाची रचना केलेली आहे. नमस्कार. तर चिंचलीची मायक्का देवी आणि अखंड महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असणारं आणखी एक दैवत म्हणजे श्री बिरदेव. या बिरदेवांचा लहानपणापासून सांभाळ श्री मायक्का देवीने केला, अशी कथा पुराण ग्रंथांमध्ये आणि त्याचबरोबर लोककथेमध्ये प्रचलित आहे. त्यामुळं जेवढे पडून बिरदेवाचे भक्त आहेत त्या प्रत्येकाच्या मनामध्ये मायक्का देवीबद्दल एक विशेष असं स्थान आहे. आज या निमित्तानं या ठिकाणी जे भक्त आहेत, तर शाहीर सुरेश मोठे आज आपल्या बरोबर आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की काय नेमकं म्हणजे मायक्का देवीच्या भक्तांच्या मनामध्ये आणि बिरदेवाच्या भक्तांच्या मनामध्ये मायक्का देवीबद्दलचं काय स्थान आहे नेमकं? मायक्का देवी म्हणजे 7 बहिणीपैकी श्रेष्ठ मायक्का देवी झाली. तिकडे कारण काय 7 बहिणी जे होत्या, तुळजापूरची दुखवा, मुचुंडीची जखवा, दैवडीची दर्गवा,
कोल्हापूरची तिंगवा, चिंचणीची एकवा, माकवा आणि सौंजतीची रेणुका या 7 बहिणीपैकी वटक्या झाडाला बांधलेला पाळणा जो मायाका देवीने सोडवून आणला, त्यावेळी 7 पडद तोडून ज्यावेळी आपल्या स्तनातली धार जी तान्या बिरुदेवाच्या मुखामध्ये गेली, तेव्हापासून पाठीला जोडला तर भाऊ म्हणतात, पोटाला जोडला पुत्र तर पोटचा म्हणतात. म्हणताना अक्का मायकानं पाठीचा बंधू म्हणून तान्या बिरुदेवाला पाठीशी धरलं. आणि बिरुदेवाचं आणि मायाकाची ज्यावेळी भांडणं सवाल जबाब ज्यावेळी होता, त्यावेळी मात्र ज्यावेळी तान्या बिरुदेवानं कन्या कामावतीला जिंकून आणलं, लग्नाचा 16 मांडला आरेवाडी रानाला, हिवराच्या बनाला वटक्या जाळणाचा पाळणा सोडून आणल्यानंतर, त्यावेळी पाळणा सोडून आणल्यानंतर ज्यावेळी अक्का मायकाला निमंत्रण करायचं, ज्यावेळी करोलीचं ताट धरून अक्का मायका ज्यावेळी येणार नाही तोपर्यंत मी बौला चढणार नाही असा बिरुदेवानं पण केला. नवल्या हरीला आपल्या काशिलिंग बिरुदेवानं असणाऱ्या चिंचणी नगरला पाठवलं, त्यावेळी अक्का मायकानं येण्यास नकार दिला. मग मायकाची परतफेड याचा सूड घ्यावा म्हणून बिरुदेवानं माझ्या परत जायचं मायकाच्या चिंचणी नगरला म्हणून असणाऱ्या गोपानहरीचं बोलणं ऐकून घेतलं आणि चिंचणी नगरला माझा बिरुदेव निघून आला. पहिला मुक्काम इकडे काळ्याबन रानाला, आरेवाडी रान सोडल्यानंतर इथं आल्यानंतर अक्का मायका म्हणली माझ्या शेळ्या मेंढ्यांचं यान आताच चालू झालंय, मला काय येता येणार नाही म्हणल्यावर बिरुदेवानं सांगितलं ज्यावेळी मी तुझी सत्वाची परीक्षा घ्यावं लागेल त्यावेळी तुला अवघड जाणार. म्हणून अक्का म्हणली तू काय मागशील ती मी द्यायला तयार आहे. मग शेळीचं दूध काढून आणून दिलं, 5 पकवानाचं ताट केलं. ह्या जाग्याला जसा बिरुदेव माझा घोड्यावरून खाली उतरला, 5 पकवानाचं ताट केलं तरी जेवणार नाही म्हणला मी, हे दूध ही उष्ट झालंय, ही दुधाला मी हात लावणार नाही. शेळीचं आणलं, मेंढीचं आणलं, कशाचंही दूध दिलं तरी मी जेवणार नाही म्हणला. ज्यावेळी तुझ्या सत्वाच्या जोरानं, तुझ्या सत्वाच्या 14 विद्याचा भंडारा टाकून ज्यावेळी सत्वाच्या जोरानं दूध शिजवशील त्यावेळी मी तुझ्या वाड्याला भोजन करेन म्हणला. म्हणून माझ्या अक्का मायवानं सगळी शिंगाडी सुलतान माळशेसाहेब पट्टा नावाच्या राजामधून जेव्हा डेरं आणलं, बाह्या जड झाल्या होत्या त्यामुळं खरं डेरं बाहेर आहेत आणि खोटं डेरं आत आहेत. ज्यावेळी खरं डेरं त्यामध्ये दूध शिजतंय मायाकाचं. शिंगाडी सुलतानानं डेरं आणलं, मायाकानं सतवाच्या जोरानं 14 विद्या भंडारा टाकून 18 पगड धान्यापासून तयार केलेलं वली पडदा धरून ज्यावेळी शुक्रवार दिवसाला भिक्षा ही मागायची, वारी मागायची, शिंगूबिरूची वारी मागायची, रविवार दिवसाला दूध शिजवायचं, मग सोमवार दिवसाला सवासणी मागून दूध फोडायचं आणि मग बंधू बिरुदेवाला जेवण केलं. आणि बिरुदेवानं मायाकानं माझ्या दूध वाढलं म्हणून 9वारी साडी, जरीची चोळी, पायामध्ये पैंजण घालून ज्यावेळी मायाका देवी घोड्यावर चढली त्यावेळी बंधू बिरुदेवाची राणी कन्या कामाबाई कवा तर बिरुदेवाला म्हणत होती की नांदवाटली सरळी नांद, नाहीतर मी बायको दुसरी करून आणेन. म्हणून ज्यावेळी 9वारी साडी, जरीची चोळी नेसून नतन नाकाची सोन्यामध्ये घातली, ज्यावेळी मायाका देवीला घेऊन बिरुदेव इकडून निघाला, आरेवाडी रानाच्या माळाला गेल्यानंतर कन्या कामावती म्हणली हिरवी साडी नेसून कोणीतरी बाय आणल्या. म्हणून बिरुदेवावरती संशय घेतला, म्हणजे स्वतःच्या बहिणीवरती संशय घेतला. त्यावेळी बिरुदेव म्हणला जोपर्यंत माझ्या बहिणीवरती संशय घेतला तोपर्यंत मी तुझं तोंड बघणार नाही. म्हणताना कामाबाई रुसली आणि बिरुदेवाच्या पाठीमागे जाऊन बसली. आतापर्यंत इतिहास गवाह आहे, शास्त्र गवाह आहे, तोपर्यंत बिरुदेवानं आपल्या बायकोचं तोंड कधी पाहिलं नाही. मगाशी उल्लेख केला की रेणुका माता, हो. तर रेणुका माता आणि मायाका देवी यांचं नातं कशा पद्धतीचं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रातल्या अनेक गोंधळ्यांच्या लोककथेमध्ये एक उल्लेख येतो की ज्या वेळेला भगवान परशुरामांनी जमदग्नींच्या आज्ञेवरून रेणुकेचा शिरच्छेद केला तर तिचं मस्तक ज्या ठिकाणी येऊन पडलं ती जागा म्हणजे ही चिंचणी. त्यामुळं अनेक भक्तांच्या दृष्टिकोनातून, कुळाचाराच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या ठिकाणी एकवा आणि मायवा या दोन्ही स्वरूपांची पूजा होते. एकव्या अर्थात एकविरा ही संपूर्ण दक्षिण भारतातली एक आराध्य देवता मानली जाते. तिच्या हातामध्ये खडग, डमरू, त्रिशूल आणि पानपात्र. एकवा आणि मायवा या दोघींच्या मूर्तीमध्ये फार थोडा फरक आहे, ज्याच्यामध्ये फक्त एक डमरू या एका आयुधाचा फरक आहे. मायकाच्या हातामध्ये पाश असतो, नागपाश, आणि रेणुकेच्या किंवा एकविरेच्या हातामध्ये डमरू. तर या स्वरूपामुळं या दोन्ही क्षेत्रपाल कुलदेवतांच्या स्वरूपामध्ये या दोघींची पूजा होत असल्या कारणानं अनेक भाविक एकत्रच रेणुका आणि मायाका या दोघी देवतांची पूजा करत असतात. आपण समोर खरं तर पालखी समोर आलोय, हो. आणि मला असं समजलं की ही जी पालखी आहे ती सोन्याची पालखी आहे, कारण बऱ्याच मंदिरामध्ये अशी सोन्याची पालखी नसते. हो. मग मायाका देवीचं अशी काय विशेषता आहे या ट्रस्ट किंवा हे जे मंदिर समिती आहे, काय विशेषता आहे की सोन्याची पालखी देवीला आहे, काय सांगाल याच्याबद्दल? ही जी
या चिंचलीची मायाक्का देवीची देवस्थान जी कमिटी आहे त्या कमिटीच्या बाबतीमध्ये आणखी एक सुंदर अनुभव असा आहे की या ठिकाणी अविरत असं दररोज दुपारचं अन्नछत्र आहे. भक्त निवासाची सुंदर व्यवस्था आहे. आपण जर मंदिर आवारामध्ये बघितलं तर दर्शन रांगेमध्ये उन्हाचा त्रास होऊ नये अशा प्रकारची दर्शन रांग आहे आणि सगळ्या प्रकारचं वैभव म्हणजे अर्थातच भक्तजनांनी समर्पित केलेले वैभव देवीच्या या संपूर्ण मंदिर कार्यासाठी उपयोग केला जातो आणि त्याच भक्तांच्या देणगीतून आणि कमिटीच्या इच्छेनं साकारलेली ही सुवर्णाची पालखी ती आता यात्रेच्या निमित्तानं देवीच्या पालखी सोहळ्यासाठी बाहेर पडेल. मानाचा आशू आहे. एकूण सगळं शाही वैभव आपल्याला या मायाक्का देवीच्या उपयोगासाठी बघायला मिळतं. चिंचलीकर जाधव सरकार जे याचे वहिवाटदार आहेत त्यांच्या बरोबरीने ही ट्रस्ट कमिटी आणि पुजारी मंडळी ही सगळी मंडळी या देवीचं वैभव वाढवण्यासाठी प्रसन्न सर, मगापासून आपण कील आणि कट्टी या दोन राक्षसांच्या नावाचा उल्लेख करतोय आणि त्यांचा वध मायाक्का देवीने ज्या ठिकाणी केला ती खरं तर ही जागा आहे. या जागेचं महत्व काय आहे, कशा पद्धतीने, काय सांगा? या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे दर 3 वर्षांनी या कील आणि किट्ट नावाच्या दैत्यांचा देवीनं संहार केल्यानंतर 7 दिवसापर्यंत अखंड अन्नसंतर्पण ज्या ठिकाणी होतं, दर 3 वर्षाचा हा उत्सव असतो. तो उत्सव ज्या ठिकाणी संपन्न होतो ती ही जागा आणि त्या ठिकाणी असलेली ही देवीचं स्वयंभू स्थान हे पाहण्यासाठी आता आपण जातो. प्रसन्न, या मंदिरामध्ये हे ज्या 2 डेऱ्यांचं ह्याच्या महत्व आहे ते कशा पद्धतीचं आहे, काय आहे? लोकपरंपरेप्रमाणे 18 धान्यांपासून बनवलेल्या दुधाचा जो उल्लेख मायाक्का देवीच्या चरित्रात येतो किंवा गाथेत येतो तर त्यानुसार जे डेरे या कीलकट्टीच्या उत्सवाच्या वेळेला उघडले जातात त्यांचं स्थान आपल्याला या सभागृहामध्ये या पटांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रसन्न सर, या कीलकट्टीचा जो सभागृह आहे याच्या बाजूलाच ह्या ज्या चुली आपल्याला दिसत आहेत, खरं तर या म्हणजे इथला जो काही उत्सव असतो त्या दरम्यान या चुली उघडल्या जातात असं म्हटलं जातं. याचं महात्म्य किंवा याचा काय उद्देश आहे, खरं काय सांगा? पुरणपोळीचा स्वयंपाक, देवीचा पुरणपोळीचा नैवेद्य अखंड अहोरात्र भक्तजनांना मिळावा यासाठी भक्तगण स्वतः पुरणाची तयारी करून, पुरणपोळीची तयारी करून जिथं भक्तांसाठी 24 तास संतर्पण व्हावं म्हणून या चुली उघडल्या जातात. इथं असलेल्या या ओऱ्यांचा उपयोग करून हे अन्न शिजवलं जातं आणि भक्तांना प्रसाद रूपात वाटलं जातं. कीलकट्टीच्या यात्रेचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणचे हे सेवेकरी उपलब्ध आहेत. आपण दादांना विचार, काय असतं कीलकट्टीच्या यात्रेला, काय असतं? 3 वर्षाला आपापत दूध असते. इथं हा, हे 2 डेरे आहेत. इथं 2 आहे, तिथं 2 आहे. हा, 4 डेरा आहे. 4 डेरे. ही टोपण काढते, बर, खाली डेरा आहे. हा हा हा. आपापत दूध येत आहे. मग त्याच्यामध्ये कसं 18 धान्याचं दूध, त्याच्यात ते म्हणजे धान्याचं दूध, हा, धान्याचं दूध. ते कधी असते यात्रा? ती 3 वर्ष कर्नाटक बेंद्राला. कर्नाटकी बेंद्राला. म्हणजे साधारणपणे ज्येष्ठ महिन्यातलं जे मूळ नक्षत्र, त्या ज्येष्ठ महिन्यातल्या मूळ नक्षत्रावरती ही कीलकट्टीची जी यात्रा असते ती दर 3 वर्षांनी इथं संपन्न होते. काय काय करतात यात्रेच्या वेळेला, काय काय असतं? नैवेद्य. हा, नैवेद्य सगळं. किती दिवस असते? 7 दिवस. 7 दिवस पुरणपोळीचा नैवेद्य. मग त्यावेळेला कुठलं साधारण भाविक येतात? सगळे येतात भाविक. मग तुम्ही काय म्हणजे देवीची पालखी निघते का? येते की इथं येते, पहिला तिथं येते आणि त्याच्यानंतर तिथं येत आहे. हा, इथं येत आहे. येते म्हणजे 7 दिवस पालखी येते देवीची. पालखी येते. कर्नाटकी बेंद्राच्या वेळेला म्हणजे साधारणपणे ज्येष्ठ महिन्यातल्या मूळ नक्षत्रावरती, ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे मूळ नक्षत्र असतं. त्या निमित्तानं 7 दिवस हा कीलकट्टीचा उत्सव दर 3 वर्षांनी भरतो. 7 दिवस अखंड अन्नसंतर्पण होतं, पुरणपोळीचा नैवेद्य होतो आणि मायाक्का देवीचं वैशिष्ट्य असणारं धान्याचं दूध जिथं आपोआप उतू जातं त्यातले हे 2 डेरे आणि 2 डेरे गावातल्या कीलकट्टीवरती अशी या ठिकाणी आहेत. धन्यवाद. तर आपण मगापासून या मायाक्का देवी मंदिराच्या परिसरामध्ये फिरतोय आणि इथल्या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्यात. आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहात, खरं तर बाजूच्या भागामध्ये एक ओढा वाहतोय ज्याला या स्थानिक भाषेमध्ये हल्ल्याळ असं म्हणतात आणि याच्या बाजूलाच असणारं हे जे
सभागृह आहे असं पण म्हणूया किंवा हे जे दिसतंय याच्याबद्दलची माहिती काय सांगाल आम्हाला? लोककथेनुसार ज्या वेळेला मायक्का देवी आपल्या भक्तगणांसाठी या परिसरामध्ये असताना तिनं मेंढ्यांचं दूध इथं असणाऱ्या मेंढपाळ बांधवांकडे मागितलं, त्यावेळेला त्यांनी ते दिलं नाही. म्हणून देवीच्या क्रोधानं, देवीच्या शापामुळं त्यांच्या सर्व मेंढ्या पाषाणरूप झाल्या आणि त्यामुळंच अजूनही अनेक धनगर बांधव आपल्या मेंढ्यांची लोकर काढण्यासाठी या भागात येतात. आणि कानडी भाषेमध्ये हाल म्हणजे दूध, म्हणून हलाळ, दुधाचा प्रवाह असा हा ओढा. आणि याच ठिकाणी मायक्का देवीचे भक्त इथं लिंब नेसतात आणि त्याचबरोबर बाकी स्नानादी विधी करून मायक्का देवीच्या दर्शनाला जातात. प्रसन्न सर, मगाशी ज्या हल्ल्याळ म्हणून आपण ज्याला म्हटलं वरती, तोच हा ओढा ज्याला स्थानिक भाषेमध्ये आपण हल्ल्याळ असं म्हणतो. या ओढ्याचं महत्व काय? असं ऐकलं की इथं येणारे भाविक जे आहेत, मायक्का देवीला जे भाविक येतात ते इथं स्नान करतात, म्हणजे जी काही आंघोळ असेल आणि मगच देवीच्या दर्शनाकडे प्रस्थान करतात अशा पद्धतीचं बोललं जातं. काय सांगाल? स्नानाबरोबर तिथं लिंब नेसण्याचा विधी आहे. रेणुका, मायक्का किंवा दक्षिणेतल्या अनेक लोकदेवतांच्या विधीमध्ये लिंब नेसणं आणि भंडारा लावणं या दोन्ही कृतींना फार महत्त्व दिलेलं पाहायला मिळतं. वास्तविक लिंब आणि भंडारा म्हणजे हळद हे दोन्हीही नैसर्गिकदृष्ट्या औषधी मानले जातात आणि कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या लोकांना होऊ नये यासाठीच कदाचित हा भंडारा आणि लिंब नेसण्याची पद्धत या ठिकाणी असेल. त्याप्रमाणे लिंब नेसण्याचा विधीसुद्धा इथल्या तीर्थस्नानानंतर इथं पार पडतो. याच्याबरोबरच मला तुम्हाला विचारायचं की इथं जसं तुम्ही उल्लेख केलात की लिंब, जसं मगाशी आपण उल्लेख केला की रेणुका माता जी आहे किंवा जी यल्लम आहे तिथं सुद्धा लिंबाची जी प्रथा आहे तीच या मायक्का देवीच्या परिसरामध्ये किंवा आहे, त्याबद्दल काय सांगाल? मगाशी आपण जसं बघितलं की रेणुका आणि मायक्का यांच्यामध्ये जसा आंतरसंबंध आहे तसाच इथं रेणुकेच्याच उपासना परंपरेप्रमाणे जरी प्रगट रूपात फार देवदासी परंपरा आपल्याला पाहायला मिळत नसली तरीसुद्धा मायक्का देवीच्या पारंपरिक भक्तगणांकडून हा लिंब नेसवण्याचा विधी केला जातो. आणि त्याचबरोबर एक फरक मुख्य असा आहे की मायक्का देवीच्या लिंब नेसण्यामध्ये कुठल्याही प्रकारची, जशी रेणुकेच्या लिंबामध्ये सुती चौंडकं वगैरे वाद्य असतात तशी कुठलीही वाद्य इथं नसतात. केवळ देवीच्या नावाचा जय जयकार करून हा लिंब नेसला जातो. आणखी एक प्रामुख्यानं प्रश्न मला तुम्हाला विचारायचा जो या सगळ्या धावपळीमध्ये राहिला, खरं तर देवदासीची जी प्रथा आहे ती म्हणजे जसं आपण म्हटलं की रेणुका आणि यल्लमा मातेच्या मंदिरामध्ये पण आहे, मग तशा पद्धतीची प्रथा इथं आहे का मायक्का देवीच्या मंदिरामध्ये? तशी फारशी प्रगट रूपात पाहायला मिळत नसली, म्हणजे जसे खंडोबाच्या मुरळ्या किंवा खंडोबाचे वाघे मुरळी, रेणुकेच्या जोगते किंवा जोगतेणी, तशी फारशी प्रगट परंपरा जरी या ठिकाणी नसली तरीसुद्धा परंपरागत पद्धतीनं काही भक्त देवीचे हे लिंब नेसवण्याचे विधी पार पडत असतात. लोक हो, तर हे होतं श्री क्षेत्र चिंचली या ठिकाणचं मायक्का देवी मंदिर. महासत्ता भक्तीच्या परिक्रमा या मालिकेमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या देवस्थानाला भेट देत राहणार आहोत, तिथल्या रूढी परंपरा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत होते प्रसन्न सर, त्यांनी आपल्याला या संपूर्ण परिसराची माहिती आपल्याला दिली, इथल्या रूढी आणि परंपरा याची माहिती आपल्याला दिली. प्रसन्न सर, तुमचं मनापासून धन्यवाद. तुर्तास या मालिकेमध्ये आपण थांबतोय. तुम्ही मात्र पाहत राहा महासत्ता भक्ती. नमस्कार.